तुझी माझी यारी भाग 17. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 16 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात तुम्ही दोघंही रांग टाईमलाच का एंट्री करताय, ईशानी त्या दोघांना पाहून म्हणाली. तुम्हा दोघांची रोमॅन्सची टाईमच रांग आहे. कोणी म्हटलंय कॉलेजमध्ये रोमॅन्स करायला? ऋतिक हसून बोलतो. तू चूप कर, स्वतः सिंगल आहेस म्हणून आम्हाला जळतोय तू, ईशानी म्हणाली. ओके ईशानी, सोडते, मला काही इम्पॉर्टंट बोलायचे आहे, ऋषी म्हणाला. तर आतापासून पुढे अशी कोणती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऋषी? रोहन म्हणाला. कोणती इम्पॉर्टंट गोष्ट? ऋतिक आणि ईशानी पण म्हणाले. सांगतो असे एकावर एक प्रश्न करू नका. तेच तर सांगायला आलो आहे ना मी. परवा सावीचा बड्डे आहे. तिच्यासाठी मला खूप मोठी सरप्राईज पार्टी करायची आहे. मला हा बड्डे खूप स्पेशल बनवायचे आहे. मी तिच्या बड्डेला कधी जाऊ शकलो नाही, तर मला ह्या बड्डेला तेवढ्या वर्षाची कमी पूर्ण करायची आहे ह्या पार्टीत, आणि तुम्हा सर्वांना माझी मदत करायची आहे, ऋषी म्हणाला. हो ऋषी, बिलकुल, आम्ही तुझी मदत नक्कीच करू. सावी तुझीच बहीण नसून माझीसुद्धा बहीण आहे. तू फक्त सांग काय काय करायचे आहे, रोहन म्हणाला. मग ऋषी त्यांना सर्व इन्स्ट्रक्शन्स आणि पार्टीची तयारी कशी करायची ते सांगतो आणि म्हणतो, मला ह्या बड्डे पार्टीत कोणत्याही प्रकारची कमी अजिबात चालणार नाही, ओके? ऋषी, तू बघच पार्टी कशी ग्रँड होईल आणि सावीलाही खूप आवडेल, ईशानी म्हणाली. अच्छा, तर त्या नूडल्स गर्लचा बड्डे आहे आणि तिच्या बड्डे पार्टीचं काम मला करावं लागेल, ऋतिक मनातच बोलतो. ऋषी आपली वाट बघतो आणि स्माईल करून निघून जातो. कुठं चाललास ऋषी? रोहन त्याला जाताना पाहून विचारतो. ऋषी स्माईल करूनच बोलतो, ते मला म्युझिक रूममध्ये जायचं आहे. रोहन समजून जातो की तो आता आभाच्या जवळ जात आहे तिला म्युझिक क्लास द्यायला. माझा बड्डे तर मागेच गेला, ईशानी लहान मुलांप्रमाणे बोलते. मला सुद्धा बड्डे करायचे, तेही प्रत्येक महिन्यात. रोहन ऋतिक हे ऐकून हसतात. हे काय ईशानी, प्रत्येक महिन्यात कोण करतोय ग बड्डे? आणि प्रत्येक महिन्यात काय, तू रोजच आपला बड्डे मानवत जा. पूर्ण कॉलेजात बड्डे गर्ल बनवून जी फिरत असतेस तू, ऋतिक हसत बोलतो. चूप करा तुम्ही दोघं, खूप काम आहे आपल्याला पार्टीचा, रोहन रागावत म्हणाला. मग ते दोघे शांत होतात. माहीत नाही यार, ही सर्व मुली स्वतःला काय समजतात. एकतर ही ईशानी आहे जिला मेकअपपासून फुरसत मिळत नाही, आणि ती एक नूडल्सवाली बंदरीन. जर ही ऋषीची बहीण नसती ना, तिला गायबच केला असता मी ह्या कॉलेजमधून, ऋतिक मनातच म्हणाला. मग ते तिघेही पार्टीत काय करायचे काय नाही ते डिस्कस करतात. ऋषी म्युझिक रूममध्ये येतो. आपली वाट बघत तो बोलतो, किती उशीर, कुठं राहिली ही, अजूनही आली नाही. तिला माहीतही आहे की नाही तिचा कुणीतरी वाट बघत आहे म्हणून. मग तो तिला टेक्स्ट मेसेज करतो, व्हेअर आर यू? आभा जी तिथंच टेरेसवर बसली होती, ती रोहनबद्दलच विचार करत होती. तिच्या फोनवर मेसेजची रिंग वाजते. मग ती टाईम बघते. आता मला हा नाही सोडणार. ती पळतच म्युझिक रूममध्ये जाते. येताच ती दम टाकत बोलते, मी थोडी बिझी होती म्हणून थोडी लेट झाली. ऋषी तिला पाहतो. तो तिच्या जवळ जातो. तू थोडी नाही, जास्तच लेट झाली आहेस. तुला माहीत आहे 20 मिनिट 25 सेकंद लेट झालीस तू. तुला काय म्हटलं होतं मी, करेक्ट 4 वाजता इथं ये म्हणून. तुला सोडतो मी ह्यावेळी, पण उद्यापासून वेळेवर ये, समजलं, ऋषी म्हणाला. वाचली, असं म्हणून ती एक सुस्कारा सोडते. ऋषी, मला बोलायचे आहे तुझ्याशी, आभा म्हणाली. आता बोलायला वेळ आहे का? मग बोलू, काय बोलायचे आहे ते. चल आधी हा गिटार घे, एक नवीन धून शिकवतो तुला, ऋषी तिला गिटार देत म्हणाला. परंतु ऋषी, आभा म्हणाली. मी काय म्हटलं तुला, ऋषी म्हणाला. मग आभा चूप होते आणि मनातच बोलते,
नाही ऐकायचे मला तुझ्याकडून म्युझिक, आणि सॉरी ही तर बोलायची आहे मला. कशी बोलू हे तर 2 गोष्टी झाल्या. काही कळतच नाही आहे मला. लक्ष कुठं आहे तुझी आभा? ऋषी तिला असं हरवलेली पाहून म्हणाला. मला काही बोलायचे आहे, ती घाबरतच म्हणाली. ओके, लवकर बोल, 30 सेकंद आहेत तुझ्याकडे. ऋषी तिच्याकडे पाहून म्हणाला. आभाला समजत नाही की आधी काय बोलू. ऋषी काउंटिंग करायला लागतो. 1, 2, 3, 4, 5, 6. तो बोलतच असतो की आभा त्याला सॉरी म्हणते. ऋषी काउंटिंग बंद करतो आणि म्हणतो, काय बोलली तू? सॉरी? हो, मला सॉरी म्हणायचे होते, आभा म्हणाली. अच्छा, तर मला सांग, ही सॉरी कोणत्या गोष्टीसाठी आहे? ऋषी म्हणाला. ते मी तुला वाईट समजत होते आणि त्या दिवशी तुला सर्वांसमोर मारले होते. काय नाही बोलले मी तुला. प्लीज मला माफ कर ऋषी, आभा म्हणाली. ऋषी तिच्या डोळ्यात बघतो आणि बोलतो, आता सॉरी का म्हणत आहेस? आधीच म्हणायला हवं होतं ना. मला आधी तू एक डिमन वाटत होता, पण तू तसा नाहीस. तू एक चांगला व्यक्ती आहेस, आभा म्हणाली. हे ऐकून ऋषी हसतो आणि तिच्या कानात बोलतो, मी डिमन काय? बघ आता मी तुला कसा. आभा घाबरते आणि पळत सुटते. ऋषीला तिला पाहून खूप हसू येत होतं. आभा पळत पळत क्लासकडे जाते. क्लासमधून सावी बाहेर येत होती. आभा सावीला बघून तिच्या जवळ जाते आणि तिला मिठी मारते. आभा पळत आल्याने ती खूप धापा टाकत होती. काय झालं आभा तुला? तू क्लासलाही नाही आली? कुठं होती तू पूर्ण दिवस? तिला असं पाहून सावी तिला म्हणाली. ऋषी म्हटला मला की तो एक डिमन आहे, मला कच्चा खाऊन टाकेल तो, आभा म्हणाली. सावी तर हसायलाच लागते. खरंच पागल आहेस तू आभा. तो तुझ्याशी गंमत करत होता आणि तुला ते खरंच वाटलं, सावी म्हणाली. आभाला कळून चुकले की ऋषीने तिला उल्लू बनवले होते. मग ती ऋषीला काही बोलायला लागते की तो खूप वाईट आहे, मला घाबरवत होता तो, मी त्याला सोडणार नाही. तेवढ्यात तिथं मिहीर येतो. सावीच्या मागे मागे तो सरळ जाऊन आभाला विचारतो की रोहन आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं. आभा हे ऐकून थोडी नर्वस होते. सावी हे बघते. ती मिहीरला म्हणते, चूप कर तू, मला आणि आभाला खूप कामं आहेत. मिहीर आभाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, आधी सांग तू मला, मग जा. आभा तर त्याच्याकडे बघून गोंधळते. काहीच नाही, त्याला माझी तब्येत विचारायची होती बस, आभा म्हणाली. तू खरं बोलतय ना आभा? मिहीर म्हणाला. हो खरंच, मी का खोटं बोलू, आभा म्हणाली. मग ते तिघेही कॉलेजच्या बाहेर जातात. तर सावी आपली स्कूटीवर बसून निघते आणि आभा मिहीरसोबत कारमध्ये बसते, कारण मिहीर तिला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवतो. त्या दोघांना ऋतिकने दुरूनच पाहिले होते की मिहीर कसा आभाला हात पकडून तिला कारमध्ये बसवत होता. आता हा हँडसम बाय कोण आहे यार? दोघात तिसरा, ऋषी ब्रो, जरा सांभाळून. आता तर तुझी लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग होणार आहे, ऋतिक त्यांना पाहून म्हणाला. आभा आणि मिहीरला पाहत तो बोलत होता. कॉलेजनंतर ईशानी आणि रोहन डेटवर गेले. रोहन आज ईशानीला खुश दिसत होता. रोहन, तू खुश आहेस ना आता, आभाशी बोलून ईशानी म्हणाली. हो, मी खुश आहे, रोहन म्हणाला. माझी तर कोणालाच काही काळजी नाही, ईशानी क्यूटसा तोंड करून बोलते. रोहन तिचे गाल पकडतो आणि बोलतो, माझ्यावर रागवली आहे काय तू? तसं नाही, पण तू मला आता इम्पॉर्टन्स देत नाहीस, ईशानी म्हणाली. मला वाटते कुणीतरी मला डेली मिस करायचा, म्हणूनच तर परत आला माझ्याजवळ, रोहन तिचे डोळ्यांकडे आलेले केस कानामागे करत म्हणाला. अच्छा, तर तू मला मिस नाही करत होता, ईशानी म्हणाली. नाही, रोहन तिला चिडवत म्हणाला. काय, तू मला अजिबात मिस नाही केलंस? मीच पागल होती की सर्व काही सोडून आली तुझ्याकडे, असं म्हणून ती नाराज होते.
अच्छा बाबा, सॉरी. असं कसं मी तुला विसरू शकतो? मी तर फक्त तुझी मस्करी करत होतो. रोहन आपले कान पकडून म्हणतो. तू प्रत्येक श्वासात आहेस माझ्या आणि जीवनभर राहशील. रोहन तिचे हात पकडून म्हणतो. ईशानी त्याला मिठी मारते. मी खूप खूप प्रेम करते तुला रोहन. आय लव्ह यू. माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही कधी करू नको तू. मी नाही राहू शकत तुझ्या विना, ईशानी म्हणाली. रोहनही तिला लव्ह यू टू म्हणतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.